जळगावातील MIDC पोलीस ठाण्यातील फातेमा नगरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर आज दिनांक 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता MIDC पोलिसांनी छापा टाकला असून भरवस्तीत घरात सुरू असलेला कारखाना उद्ध्वस्त करीत पोलिसांनी 34 व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। काही दिवसापूर्वी जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ महामार्गालगत एका अवैध भरणा केंद्रावर गॅस भरताना स्फोट झाला होता। या घटनेत 7 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता। या घटनेनंतर पोलीस प्रशासन हे खडबडून जागे झाले असून घटनेनंतर शहरातील सर्वच अवैध गॅस भरणा केंद्र यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी याच उद्देशाने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली करून संदीप पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती। MIDC पोलीस ठाणे हद्दीतील फातेमा नगर परिसरात एका घरात अवैधरित्या गॅस पंप सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असून पोलिसांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला। यात शोएब शेख शफी याला ताब्यात घेतले असून घराची झडती घेतली असता हॉल किचन शौचालयातून 20 घरगुती आणि 14 व्यावसायिक गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत। आज MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत फातिमा नगरमध्ये राहणारा शोएब शफीक हा इसम घरगुती वापराचे सिलेंडर हे कमर्शियल यूजसाठी कमर्शियल सिलेंडर्समध्ये भरताना मिळून आलेला होता। सदरचा प्रकार हा गैरप्रकार असून त्यामुळे त्याच्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक छापा टाकून पुरवठा अधिकारी यांच्या मदतीने पोलिसांनी एक संयुक्त कारवाई केली। त्याच्या ताब्यातून किंवा त्याच्या घराच्या प्रिमायसेसमधून जवळपास 20 घरगुती वापराचे सिलेंडर, 14 व्यावसायिक वापराचे सिलेंडर्स ते ट्रान्सफर करण्यासाठी, म्हणजे घरगुती वापराचे सिलेंडर्स हे मधला गॅस व्यावसायिक सिलेंडर्समध्ये ट्रान्सफर करण्यासाठी लागणारं जे मशीन असतं, तो मशीन, वजन काटा, त्याचे नोझल्स व इतर साहित्य, असं सर्व साहित्य जमा करण्यात आलेलं आहे। सदर इसमाच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशन येथे जीवनावश्यक वस्तू कायदा यानुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे।